नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 41 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की ऋषभ सुधाकर रावांना त्यांचे एका मुलीवर प्रेम असल्याचं विचारते आणि ते शॉक होऊन त्याच्याकडे बघत असते. आता पुढे सुधाकर राव त्याच्याकडे शॉक होऊन बघतात. तुला कोणी सांगितलं? आबा. डॅड शंकेने विचारतात. नाही डॅड, आबांनी मला काहीही सांगितलं नाही. ऋषभ. मग? डॅड शॉकमध्ये त्याला विचारतात. डॅड तुम्हाला आठवते काही दिवसापूर्वी मी अस्वस्थ होतो म्हणून तुम्ही माझ्याशी बोलायला आलेले? त्या दिवशी मला एका माणसाचा फोन आला आणि त्या दिवशी त्याने मला माझ्या बहिणीबद्दल सांगितलं. ह्या सगळ्यात मला काहीच अंदाज लागत नव्हता म्हणून मी त्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन काढली. तेव्हा मला सगळं कळलं. त्याला भेटायला म्हणूनच मी गावी गेलो होतो. श्यामल आंटी आणि तुम्ही लग्न केलं. त्यानंतर आबांनी तुम्हाला मॉमशी लग्न करायला मजबूर केलं. त्यानंतरही तुम्ही श्यामल आंटीला भेटत राहिले. पण हे आबाला कळताच त्यांना भेटणंही धमकी देऊन बंद केलं. पण ह्या सगळ्यात श्यामल आंटी प्रेग्नेंट होत्या. त्यांनी तुम्हाला ही बातमी सांगण्याआधीच तुम्ही आबासाठी त्यांच्याशी भेटणं बंद केलं. त्यानंतर त्यांना मुलगी झाली पण डिलिव्हरीतच त्या गेल्या. पण आबांनी तुम्हाला खोटं सांगितलं की त्या आजारात गेल्या. ऋषभ सांगत होता आणि डॅडचे डोळे पाण्याने डबडबले होते. ऋषभ, मला मुलगी आहे, तुला बहीण आहे, कुठे आहे आता ती? मला भेटायचं आहे तिला. डॅड भाऊ होऊन बोलत होते, सोबत डोळ्यात पाणीही होतं. डॅड, तिचं नाव अनघा आहे आणि ती आपल्याच ऑफिसमध्ये काम करते. ऋषभ, मला तिला भेटायचं आहे ऋषभ. डॅड, लवकरच भेटाल डॅड, पण अजून तिला यातलं काहीही माहीत नाही आहे. तिला आधी मी हे सगळं सांगतो मग तुम्ही भेटा. ऋषभ, ओके. डॅड डोळे पुसत बोलले. ऋषभ, तू माझ्यावर रागावला आहेस? डॅड ऋषभ समोर उभं राहून विचारतात. नाही डॅड, श्यामल आंटीने त्याग केला नसता तर आम्ही तुमच्या आयुष्यात आलोच नसतो. त्यांनी तुमच्यावरच्या प्रेमापोटी सगळं सहन केलं. त्यांनी मनात आणलं असतं तर त्या अख्ख्या गावासमोर तुमची पत्नी असल्याचं सांगू शकल्या असत्या. मग आबा काहीच करू शकले नसते. पण तरीही त्यांनी काहीही केलं नाही. आबांचा मान आणि तुमचं प्रेम दोन्हीही जपलं त्यांनी आणि सोबत मला छानशी बहीणही दिली. ऋषभ समजूतदारपणे बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून डॅडचे डोळे परत पाणावले. थँक्यू ऋषभ बेटा, मला समजून घेतलं त्यासाठीही आणि माझी मुलगी जी मला माहीतच नव्हती तिला माझ्या आयुष्यात आणतो त्यासाठीही. डॅड भाऊक होऊन बोलत होते. तसं ऋषभने त्यांना मिठी मारली. डॅड प्लीज, तुम्ही थँक्यू नका म्हणू. ते तर मी तुम्हाला म्हटलं पाहिजे. माझ्या आयुष्यातील बहिणीची कमी पूर्ण केली त्यासाठी. ऋषभ, तसं डॅड त्याच्या पाठीवर थोपटवत हलकेच असतात. पण डॅड मॉमला कसं सांगायचं? ती कशी रिॲक्ट होईल? ऋषभ, माझी सुद्धा खूप समजूतदार आहे ऋषभ. तिच्यामुळे मी श्यामलमधून स्वतःला सावरू शकलो. तू अगदी मॉमवर गेलाय. तू अगदी तिच्यासारखा समजूतदारपणे बोलत होता आज. आत्ता तिच्यापासून मी काही लपवणार नाही. आधी तिला त्रास होईल म्हणून मी कधी बोललो नाही. मी सांगेल तिला समजावून. डॅड, ओके डॅड, मी फ्रेश होऊन येतो. ऋषभ रूममधून निघून जातो. त्याचवेळी इकडे रोहन त्याचा बॉसला फोन लावतो. बॉस, गेल्या 8 दिवसापासून ती पोरगी गायब आहे. तिच्या ऑफिसला पण ती येत नाही. रोहन, जाऊन जाणार कुठे ती? चला, आपलंच नशीब खराब आहे सध्या. पोरगी भेटली तर आता तिचं तीच राहत झाली. आता काय करायचं आपण? रोहन, थोडं दिवस शांत राहा, मग बघू काय करायचं ते. तिच्या ऑफिसवर लक्ष असू दे, म्हणजे ती इकडे येईलच कधी ना कधी. बॉस, ठीक आहे. रोहन असं म्हणून फोन कट करतो. इकडे रिया आपल्याच विचारात असते. डिझाईन बनवून थकली म्हणून ती रूममधून बाहेर मोकळ्या हवेत आली. समोरच्या गार्डनकडे बघून तिला ऋषभची आठवण आली. ती स्वतःशीच खुदकून हसली. किती चुकीचं समजत आले मी आजपर्यंत त्यांना. बिचारे प्रत्येक वेळी संकटात असताना ते धावून येतात. बाप्पा, तूच पाठवतो ना त्यांना? ती वर आकाशाकडे बघत म्हणते. किती फ्रेश वाटलं त्या दिवशी. मनात ही सगळी मळकट निघून गेल्यासारखं वाटत आहे. इतकं छान तर मला आजपर्यंत कधीच नाही वाटलं. सुजयला भेटून पण नाही. त्याने इतका वेळ मला कधी दिलाच नाही. मी थोडं नाराज होत म्हटली, पण लगेच ती त्यांच्या विचारात झटकते. ती इकडे आल्यापासून एकदाही त्याला फोनही करत नाही, कारण ती मनाशी निश्चय केला की काही झालं तरी आता बाबांना दुखवायचं नाही, म्हणून ती लगेच त्याचे विचार झटकते. खडूसला सांगते डिझाईन रेडी आहे ते. रिया स्वतःशीच बोलते आणि ऋषभला
लावायला फोन हातात घेते. त्याच वेळी तिला आत्या जेवायला आवाज देते म्हणून ती खाली निघून जाते. रणदिवे बंगल्यात पण सगळे जेवायला बसतात. पण आज सगळे शांत असते. कोणी काही बोलत नाही. जेवण होताच रिषभ त्याच्या रूममध्ये निघून जातो. मॉम डॅड पण त्याच्या रूममध्ये निघून जातात. रूममध्ये येतात सुधाकरराव सुधाताईशी बोलतात. ती सुधाताईला आपल्यासमोर सोफ्यावर बसवतात. सुधा, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. सुधाकरराव थोडं गंभीरपणे म्हणतात. बोला ना मग, काय झालंय? तुमचा चेहरा एवढा का उतरल्यासारखा वाटतोय? तुम्हाला बरं वाटतंय ना? सुधाताई काळजीत बोलल्या. सुधा, मी ठीक आहे गं. सुधाकरराव, तुम्ही काहीतरी बोलत होता ना? सुधा, तुझ्याशी लग्नाआधी माझं श्यामल नावाच्या मुलीवर प्रेम होतं. तिच्याशी मी लग्न केलं होतं. असं म्हणून ते सर्व काही अगदी अनूचं पण सांगू लागतात. सुधाताई फक्त शांततेत ऐकत असतात. त्यांच्या डोळ्यात पाणी जमा होते. सुधाकररावाचं बोलणं होता सुधाताईकडे वळतात. आजच्या भागात इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. बाय. टेक केअर.